टॉक्झिक लव्ह भाग 2. मागील भागात आपण पाहिले की आदिरा आणि समीरमध्ये वादविवाद सुरू होता, पण काही वेळाने त्या दोघांनीही तो सोडवला. बऱ्यापैकी वाद निस्तरून ते दोघेही आपापल्या दिनक्रमात व्यस्त झाले. मात्र सगळं आवरून समीर जेव्हा आदिराशी बोलायला ऑनलाईन आला तेव्हा तिचे मॅसेजेस पाहून त्यालाच धक्का बसला. आता पुढे. समीरने डोळ्यांची उघड झाप केली आणि परत एकदा मॅसेजेस पाहिले. आता तो फक्त त्याचे केस ओढण्याच्या पायरीवर होता, कारण मॅसेजेस तसेच होते. तिचा पहिला मॅसेज, समीर मी एक निर्णय घेतलाय. तिचा दुसरा मॅसेज, मला माहीत नाही तू काय विचार करशील, तुला माझं पटेल की नाही, पण प्लीज समजून घे. तिचा तिसरा मॅसेज, आय कांट लिव्ह लाईक दिस, इट्स टू सफोकेटिंग अँड फ्रस्ट्रेटिंग अँड. तिचा चौथा मॅसेज, म्हणून मला वाटतं की वी शुड ब्रेकअप. तिचा पाचवा मॅसेज, हो बरोबर वाचलंस तू, मला वाटतं आपण ब्रेकअप करायला हवं, हेच योग्य असेल, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या दोघांसाठी आणि आपल्यातल्या या नात्यासाठीही. तिचा सहावा मॅसेज, का, कशासाठी, तुला हे मॅसेजेस वाचून पडणाऱ्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला उद्या देईन, पण एवढं लक्षात ठेव, मी जे बोलते ते फक्त आणि फक्त आपल्या नात्यासाठीच आणि त्यासाठीच करते सुद्धा, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. तिचा सातवा मॅसेज, आणि नको जास्त विचार करू सध्या, मला माहीत आहे मॅसेजेस वाचून तू खूप डीप विचार करत असशील, पण नको करूस, जस्ट रिलॅक्स अँड इग्नोर ॲज यू ऑलवेज डू, कारण ज्या गोष्टीमुळे झोप येत नाही तिचा विचार करणं टाळलं पाहिजे, मग छान झोप येते असं तूच म्हणतोस ना, देन अप्लाय इट ऑन युअर सेल्फ. सो सध्या काही विचार करू नकोस हां. तिचा आठवा मॅसेज, तू फक्त उद्या मला भेट शार्प 5:30 वाजता, तिथेच जिथे तू मला प्रपोज केलं होतं आणि जिथे मीही हसत आपल्या नात्याचा स्वीकार केला होता, अशा त्या आपल्या पहिल्या भेटीच्या ठिकाणी, पहिल्या प्रपोजलच्या ठिकाणी, त्याच मुंबईच्या समुद्रकिनारी भेट, पहिली भेट, पहिलं प्रपोजल, पहिली मिठी, पहिलं किस, अशा असंख्य आठवणी सामावून घेणाऱ्या त्या तुझ्या माझ्या आवडत्या ठिकाणी, जुहू बीचजवळ. तिचा 9वा मॅसेज, बाय, काळजी घे. आणि तिचा शेवटचा अर्थात 10वा मॅसेज, आणि खरंच या मॅसेजचा अतिविचार नको करूस, उत्तरे उद्या तुला मिळणार आहेतच, म्हणून आता झोप निवांत, तशी खात्री आहे तू फारसा विचार करणार नाहीसच. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. तिच्या या सगळ्या मॅसेजेसमुळे त्याची मात्र खरंच झोप उडाली होती, आणि ती होती की जास्त विचार न करता झोप म्हणत होती. कसं शक्य आहे? तो एकटाच मनातल्या मनात विचार करू लागला, बेडवर लोळून फक्त कूस बदलत होता. आज आदूच्या मॅसेजेसने माझ्या हृदयात का चरे गेले? काय झालं असेल नेमकं? का अशी वागते ही? एकाएकी खरंच काय झालं? खूप हर्ट वाटली मॅसेजेसमध्ये. हे सगळे विचार, तिचा विचार माझ्या डोक्यात गुंता वाढवत आहेत, खूप जास्तच. मला तरी वाटलं होतं की सगळं नीट झालं, आमचं भांडणही मिटलं होतंच, वाद कधीचाच मिटून आमचं काही वेळेआधी झालेलं बोलणं, त्या संवादाचा शेवट आय लव्ह यू या प्रेमळ वाक्याने झाला असताना ह्या ब्रेकअपच्या मॅसेजेसचा काय अर्थ आहे? मघाशी मी खूप जास्त बोलून गेलो का? यार काय करू माझ्या चिडचिड्या स्वभावाचं? मी का तिला समजून घेत नाही? तिचं हे पहिलंच रिलेशनशिप आहे, नाही तिला जाणीव सगळ्या गोष्टींची, तर मी समजून घेतलं तर कुठे बिघडतं? पण मीच तिला किती बोलतो. मघाशी मी ओघाओघात तिला हेही म्हणालो की ती माझ्यापासून वेगळे होण्याचे फक्त व्हॅलिड कारण शोधते, आणि ते मिळाले की ती जाईलही मला सोडून. मी किती अविश्वास दाखवला हे बोलून. माझी ही गोष्ट तिच्या मनाला लागली असेल का? यार माझ्या तोंडाला जरा म्हणून आळा नाही. समीर एकटाच बडबडत स्वतःच्या चुका आठवत होता. पण माझी वेडाबाई मला एवढी समजून घेते,
आणि आज ह्या क्षुल्लक कारणाने तिने हा निर्णय घेतलाय का? मी क्षुल्लक म्हणतोय, पण तिला हे मोठं कारण वाटत असेल तर? पण आमच्या या सुंदर नात्याचा शेवट हा असा मला मुळीच अपेक्षित नाहीये. तिला तरी कुठे हे अपेक्षित होतं? तिलाही हे नातं टिकवायचं होतंच ना. तिने कुठे हे नातं अर्ध्यात एकमेकांचे हात सोडून आहे तो मार्ग बदलायला माझी निवड केली होती. तिलाही तर कायमचा साथ हवा होता ना. यार आदिरा, आदू, मीच तुला समजायला कमी पडलो का गं? एकदा चिडलो की तुझ्या चुका सांगण्यात एवढं गुंतून राहायचो मी की तुला बोलायलाही संधी देत नव्हतो. आणि हे मला आज कळतंय. तू रडते कळूनही माझा राग शांत होत नाही तोपर्यंत तुला सांभाळतही नसायचो मी. माहिती होतं मीही चुकतोय, पण मान्य करायला सुचतच कुठे होतं की माझा इगो आडवा येत होता. तू ऐकून घेत राहिलीस आणि मी आपलं नातं डॉमिनेट करायला लागलो. माझंच खरं म्हणून तुला फक्त ऐकवत राहिलो आणि कधी मी टॉक्झिक झालो एवढा कळलंच नाही. आपल्या नात्यालाही मीच टॉक्झिक केलं. आणि मग एखाद्या हळव्या क्षणी जर तू चिडून म्हणा किंवा मग हर्ट होऊन म्हणा नातं नको असेल तर वेगळं होऊ असं म्हटल्यावर पुन्हा जास्त चिडायचो मी. पण कधीच पुढाकार घेऊन शांतपणे तुझं ऐकून घेतलं नाहीच मी. कळत नकळत मी तुला गृहीत धरू लागलो होतो का गं? पण तू हे सगळे प्रॉब्लेम्स का मांडले नाहीत माझ्यापुढे? डिवोर्स होण्याआधीही कन्सल्ट करतात की नवरा बायको, आणि तू ब्रेकअप करण्याआधी साधी कल्पना देऊ नये. आय नो मी काही ग्रीन फ्लॅग वगैरे नाही, पण आपलं नातं सहज तोडावं या एका मॅसेजेसने एवढंही कच्चं नव्हतं ग. आदू, सॉरी ग. हवी ती शिक्षा दे, पण हे ब्रेकअप नको. खूप कमी वेळ आपण एकत्र घालवलाय, पण मला कळलंय की तूच माझ्या आयुष्याच्या पझलचं मिसिंग पीस आहे. आय नीड यू. तुझ्या विना खरंच मी नाही कल्पना करू शकत माझ्या पुढच्या आयुष्याची. जसे आई बाबा आणि ताई आहेत माझं सर्वस्व, तशीच तू सुद्धा. राणी, एक संधी दे. मी नाही करणार हर्ट तुला परत. जमेल ते करेल. तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेईल तुझी, पण हा जीव घेणा दुरावा नको अगं. आणि काय करू मी तुझं? विचार नको करूस असं बोलून कितीतरी विचार देऊन गेलीयस तू. आय नो. असं म्हणतानाही तूही हर्ट वाटलीस मला. ऑफलाईन आहेस तर बोलताही येत नाही. रात्र झालीये तर कॉल करता येत नाही. खूप हेल्पलेस फील होतंय शोना. प्लीज, वन लास्ट चान्स. प्लीज ब्रेकअप करू नकोस. असंख्य विचार त्याच्या डोक्यात घुमत होते. तिची कधी भेट होईल नि कधी सगळं जाणून घेता येईल असं झालं होतं त्याचं. तिने वेळ उद्या सायंकाळची दिली होती म्हणून त्याला वाटत होतं की रात्र पापणी मिटताच सरावी, दिवस भर निघून जावा आणि सायंकाळ व्हावी. त्याची तिच्याशी भेट व्हावी, सगळ्या चुकांसाठी माफी मागून तिची समजूत काढून एक नवी संधी मागावी, असं बरंच काही वाटत होतं. तो क्षणाक्षणाला घड्याळात बघून किती वेळ झाला हे बघत होता. त्याला तर आज घड्याळ बंद पडलं की काय असंही वाटायला लागलं होतं. ती रात्र पार जीवघेणी वाटत होती. त्याच्या डोळ्यासमोर तिचा चाफ्यासारखा टवटवीत चेहरा वारंवार येत होता. तिचे मृगनयनी डोळे कुणालाही सहज भुरळ घालतील असेच होते. अगदी कोरीव नसल्या तरी तिला शोभतील अशा भुवया, एका बाहुलीला असाव्यात अशा छान रेखीव पापण्या, अगदी तिच्या लहानशा नाजूक चेहऱ्याला शोभेल असं लहानसं नाक. चेहरा नाजूक आणि आकाराने लहान असला तरी ओठ जरा मध्यम आकाराचे होते. अगदी निसर्गतः गुलाबी रंग प्राप्त असलेले, जणू कमळ पुष्पच. आणि त्यांना स्पर्श करण्याच्या मोहाला तो नेहमीच बळी पडायचा. हनुवटीही तिच्या चेहऱ्यालाच साजेशी होती. लांब घनदाट कुरळे केस, ज्यात तो नेहमीच गुंतून जायचा. ना अति सावळा ना अति गोरा असा तिचा गव्हाळ वर्ण. तिच्या माथ्यावर अर्धचंद्र कोरीच्या आकारात गंधाची रेघ नेहमीच असायची. सडपातळ बांधा पण उंचीने ठेंगणे. तिचा चेहरा त्याच्या नजरेआड कधीच होत नसायचा. आत्ताही नाही. त्याला हळूहळू आठवत होतं सगळंच. त्यांच्या नात्यातलं अखंड प्रेम, क्षणाचा रुसवा, काहीसे वादविवाद आणि रुसवे-फुगवे. पण त्यानंतर सगळं सहज ठीक व्हायचं, कारण तीच पुढाकार घेत असायची. पण आता अचानक त्याला कळायलाच मार्ग नव्हता की नेमकी आज आदिरा अशी का वागते. तिचाच विचार करत
त्याला रात्री उशिरा 3 वाजता झोप लागली. दुसऱ्या दिवशी जरा उशिराच त्याला जाग आली. आज त्याचं कशात मन नव्हतं. नेहमी व्यायाम करण्यासाठी लवकर उठणारा समीर आज व्यायामालाही टाळतच होता. आदिराची भेट निदान कॉलेजमध्ये होईल या आशेने तो सगळं आवरून एरवीपेक्षा जरा लवकरच कॉलेजमध्ये गेला होता, पण ती काही आलीच नाही. त्याला परत कॉलेजमध्येही मन लागत नव्हतं. सतत त्याने केलेल्या चुका त्याला आठवत होत्या. तिच्याशी फोनवर बोलताना त्याने ऐकलेले तिचे हुंदकेच त्याच्या कानात ऐकू येत होते. नकळत मन भावूक होत होतं, पण बिचारा कुठे व्यक्तही होऊ शकत नव्हता. मित्रांनी बरीच विचारपूस केली होती त्याला, पण व्यक्तिगत भानगड चव्हाट्यावर आणणे त्याला योग्य वाटलेच नाही. शिवाय आदिरा सायंकाळी भेटून बोलू असंही म्हणालेली, म्हणून तिच्या गैरहजेरीत त्याला घोळ घालायचा नव्हता. कसेबसे 3 लेक्चर्स अटेंड करून पुढचे लेक्चर्स बंक करून समीर घरी परतला. दुपारी फक्त आईच्या आग्रहाखातर 4 घास जेवला आणि परत त्याच्या खोलीत जाऊन आदिराचा विचार करू लागला. क्रमशः आदिराच्या निर्णयामागे काय कारण असेल? का ब्रेकअप करायचा आहे तिला? समीर ज्या चुका आठवतोय त्याच कारण असाव्यात का तिच्या निर्णयाला, की आणखी वेगळे काही आहे? खरंच वेळ निघून गेली असेल की? किती ते प्रश्न मलाच पडतात की तुम्हालाही पडतात हो? असो, सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला कळतील येत्या भागात. म्हणून या भागाला लाईक कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब न करता भाग ऐकून पळून जाता हो, हे काही बरं नाही. म्हणून प्लीज सबस्क्राईब करा. मंडळी, आपली भेट तर होईलच या कथेच्या भागातून. तोपर्यंत राम राम. धन्यवाद.